अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास कार्यक्रमात मी गौरी सारंग तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। काल जे अशक्य होतं ते आज वास्तव आहे। अंतराळातील गुपितांपासून ते तंत्रज्ञानाच्या क्रांतीपर्यंत जगाचा वेग आता तुमच्या स्क्रीनवर, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बातमी आता तुमच्यापर्यंत। चला तर मग सुरू करूयात जागतिक घडामोडींचा प्रवास, अर्थात विश्वसंचार। 1,00,000 रुपये किलोची भाजी, ऐकूनच विश्वास बसत नाहीये ना? पण हे अगदी खरं आहे। जगात हॉप शूट्स नावाची एक अशी भाजी आहे जी खरेदी करणं ही बड्या श्रीमंतांसाठी प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते। बियरच्या निर्मितीपासून ते 5 स्टार हॉटेलच्या ताटापर्यंत पोहोचलेली ही भाजी नेमकी काय आहे आणि ती इतकी महाग सुद्धा काय आहे, पाहूयात। जगात एक अशी भाजी आहे जिची किंमत ऐकून तुमचेही डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत। सोन्याच्या दरानं विकल्या जाणाऱ्या या भाजीचं नाव हॉप शूट्स। आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत 1,000 युरो म्हणजे सुमारे 90,000 ते 1,00,000 रुपये प्रति किलो आहे। हॉप वनस्पतीची ही कोवळी देठं प्रामुख्यानं बियर बनवण्यासाठी वापरली जातात। मात्र युरोपियन देशांमधील 5 स्टार हॉटेल्समध्ये याच्या कोवळ्या कोंबांना लक्झरी फूड म्हणूनही मोठी मागणी आहे। या भाजीची कापणी अत्यंत कष्टाची असून ती अतिशय सावधगिरीने हाताने करावी लागते, ज्यामुळे दिवसभरात अगदी मर्यादित उत्पादन मिळतं। वर्षातून खूप कमी काळ उपलब्ध असणारी ही भाजी केवळ चवीसाठीच नाही तर विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबायोटिक गुणधर्मांमुळे आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर मानली जाते। भारतामध्ये सध्या याची लागवड मर्यादित असली तरी सोशल मीडिया आणि प्रीमियम फूड मार्केटमध्ये या जगातील सर्वात महागड्या भाजीची जोरदार चर्चा आहे। गुगलवर आपण रोज काय शोधतो? कधी एखादी माहिती, कधी रस्ता, तर कधी शब्दांचे अर्थ। पण गेल्या 2 दशकांमध्ये जगभरातील लोकांनी गुगल ट्रान्सलेटवर एकच शब्द कोट्यावधी वेळा सर्च केलाय। कदाचित हा शब्द ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही, कारण हा शब्द आहे तो आपल्या रोजच्या जगण्यातला अगदी सामान्य शब्द आहे। हा शब्द आहे थँक्यू। गुगल ट्रान्सलेटच्या 20व्या वाढदिवसाच्या निमित्तानं गुगल इंडियानं हा अनोखा खुलासा केलाय। अगदी मोजक्या भाषांपासून सुरू झालेला हा गुगल ट्रान्सलेटचा प्रवास आता थँक्यूच्या जागतिक यशापर्यंत नेमका कसा पोहोचलाय, पाहूयात। गुगल ट्रान्सलेट या लोकप्रिय सेवेला नुकतीच 20 वर्ष पूर्ण झाली आहेत। या विशेष निमित्तानं गुगल इंडियानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक रंजक माहिती शेअर केली आहे। गेल्या 2 दशकात जगभरात गुगल ट्रान्सलेटर सर्वाधिक वेळा अनुवादित झालेला शब्द म्हणजे थँक्यू असा आहे। ऐकायला हा शब्द अत्यंत साधा आणि सर्वसामान्य शब्द वाटत असला तरी जगातील प्रत्येक संस्कृतीत त्याचं स्थान मोठं आहे। समाज माध्यमांवर गुगलने या संदर्भात एक छोटं व्हिज्युअल शेअर केलंय। त्यात हा शब्द विविध भाषांमध्ये दाखवण्यात आलाय। एकमेकांच्या बद्दल आदर, सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी जगभरातील लोक या शब्दाचा सर्वाधिक वापर करतात। म्हणूनच गुगल ट्रान्सलेटवर या शब्दाला अव्वल स्थान मिळालंय। गुगलच्या या पोस्टला युजर्सनी सोशल मीडियावर प्रचंड पसंती दिली असून अनेकांनी कमेंट्समध्ये थँक्यू या शब्दाला त्यांच्या मातृभाषेत काय म्हणतात हे लिहून आनंद व्यक्त केलाय। वर्ष 2006 मध्ये अगदी मोजक्या भाषांसह सुरू झालेली गुगल ट्रान्सलेटची सेवा आज जगातील सर्वात आवडते ट्रान्सलेशन टूल बनली असून ती वेब, अँड्रॉइड आणि iOS वर उपलब्ध आहे। एकाच महिलेनं 4 बाळांना जन्म दिल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण एका महिलेनं तब्बल 5 दिवसांच्या अंतरानं 4 बाळांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना कधी ऐकली आहे का? होय, उत्तर प्रदेशमधील मोरादाबादमध्ये निसर्गाचा एक अद्भुत आणि दुर्मिळ चमत्कार पाहायला मिळालाय। एका 31 वर्षीय महिलेनं डॉक्टरांनाही अचंबित करत 5 दिवसात 4 गोजीरवाण्या बाळांना जन्म दिलाय। काय आहे हा सगळा प्रकार, पाहूयात। उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील तीर्थकर महावीर विद्यापीठ रुग्णालयात एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे। या ठिकाणी एका 31 वर्षीय महिलेनं अवघ्या 5 दिवसांच्या अंतरानं 4 निरोगी बाळांना जन्म दिलाय। रुग्णालयाच्या इतिहासात नॉर्मल डिलिव्हरीद्वारे 4 मुलांना जन्म देण्याची पहिलीच वेळ आहे। जी माहिती मिळाली आहे त्यानुसार अभिना नावाच्या या महिलेला 6 मे रोजी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। प्राथमिक तपासणी आणि अल्ट्रासाऊंडद्वारे तिच्या पोटात 4 मुलं असल्याचं डॉक्टरांना आधीच समजलं होतं। या गर्भधारणेतील धोक्यांची कल्पना असूनही कुटुंबियानं सर्व मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर 9 मे रोजी अमिनानं पहिल्या मुलाला जन्म दिला, तर तब्बल 5 दिवसानंतर म्हणजे 14 मे रोजी तिनं उर्वरित 3 बाळांना जन्म दिलाय।
सध्या आई आणि 4ही बाळं सुरक्षित आहेत. त्यांची विशेष काळजी घेतली जाते. अमिनाची ही पहिलीच प्रसूती असून या चमत्कारिक आनंदानं तिचे पती अलीम आणि सगळं कुटुंब भारावून गेलंय. त्यांनी डॉक्टर आणि वैद्यकीय पथकाचा मनापासून आभारही मानलेत. अंटार्क्टिकामधून अतिशय चिंताजनक आणि धक्कादायक अशी बातमी समोर येते. जो अंटार्क्टिका खंड गेली कित्येक दशकं जागतिक तापमान वाढीशी लढा देत होता, तिथला बर्फ अचानक वेगानं का वितळू लागला, या जगाला चक्रावून सोडणाऱ्या गुढाचा अखेर शास्त्रज्ञांनी छडा लावलाय. पण हा खुलासा जितकाच महत्त्वाचा आहे, तितकाच संपूर्ण मानवजातीला धोक्याचा इशारा सुद्धा देणारा आहे. पाहुयात. तोंड देणाऱ्या अंटार्क्टिका खंडातील सागरी बर्फ 2015 पासून अचानक वेगानं का वितळतोय, याचं गूढ अखेर उकललंय. सायन्स ॲडव्हान्सेस नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनाच्या नुसार दक्षिण महासागरामध्ये सुटलेल्या तीव्र वादळी वाऱ्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या वेगवान वाऱ्यांमुळे समुद्राच्या पृष्ठभागावरील थंड पाण्याची जागा खालून आलेल्या उबदार आणि क्षारयुक्त पाण्यानं घेतली, ज्यामुळे बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे. बर्फ कमी झाल्यामुळे सूर्याची किरणं परावर्तित न होता महासागरानं अधिक उष्णता शोषून घेतली आणि बर्फ वितळण्याचा वेग कित्येक पटीनं वाढला. ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ द साऊथ वेल्सचे शास्त्रज्ञ आदित्य नारायणन यांच्या नेतृत्वाखालील टीमनं एका विशेष हायब्रिड मॉडेलच्या माध्यमातून हा शोध लावलाय. संशोधकांच्या मते 2013 ते 2023 या दशकात अंटार्क्टिकातील बर्फ 3 टप्प्यात घटलाय. जुलै 2023च्या हिवाळ्यात तर पश्चिम युरोपपेक्षाही मोठा बर्फाचा तुकडा गायब झाला होता. हा प्रदेश अजूनही या संकटातून सावरलेला नसून 2026च्या सुरुवातीलाही बर्फाचा विस्तार सरासरीपेक्षा खूपच कमी नोंदवण्यात आलाय. शास्त्रज्ञांनी इशारा दिलाय की अंटार्क्टिकाची सगळी प्रणाली आता पूर्णपणे बदललेली आहे. सीमेपलीकडच्या घटना आणि बदलतं जागतिक राजकारण, या सगळ्याचा थेट परिणाम आहे आमच्या तुमच्या जगण्याशी. याच वैश्विक प्रवासाचा आढावा आपण आज घेतलाय. हा प्रवास मात्र इथेच थांबत नाहीये. जगाच्या बदलत्या प्रवाहात तुम्हाला अपडेट ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा भेटणार आहोत नवीन भागात. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.